आता एक मोठी बातमी आहे। सोयरे शब्दावरून जरांगे पाटील आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी झाले। सोयरे शब्द चुकून दिला असं गिरीश महाजनांनी म्हटलंय, तर सोयरे शब्द त्यांनीच दिला होता असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर तुमच्याच शब्दावर तुम्ही ठाम नाहीत असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांचा मंत्री गिरीश महाजनांना टोला देखील लगावण्यात आला। त्यांचा सगळ्यात जास्त भर ते न करण्याऐवजी, शब्दात न टाकण्याऐवजी नोटिसावर भर आहे। त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे की या नोटिसावर त्याच्यावर काही होतंय का बघूया, त्याच्यावर काय होणार नाही, उलट थोडे कमी आंदोलनात सहभागी व्हायचे तर दुप्पट होते। हे शब्द लक्षात ठेवावा सरकारनं। म्हणून सांगतो की तुम्ही त्या नोटिसाचा भानगडीत पडू नका। याच्या सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल, चर्चेतून कसा मार्ग काढता येईल, ह्याच धोरणाला लागा। आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण, तर आपले व्यायी, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे। पण तो ते कायद्यात पुढे बसत नाही। ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही। मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे। मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील। ते चुकण्याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे। आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की बाबा सोयरा म्हणजे काय। आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे, आता रक्त नात्यातले त्यात म्हटलेलं आहे, पण आता सोयरे रक्त नात्यात येत नाही, हा त्यातला एक विषय। मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे। सोबतच सोयरे शब्दावरूनही जरांगे पाटलांनी सरकारला चांगलंच सुनावलंय। शब्द तुमच्याच लोकांनी दिला होता, आम्ही नाही, तुमच्याच शब्दावर तुम्ही ठाम नाहीत असा हल्लाबोल जरांगेंनी केलाय। ते शब्द लिहायला होते, मला वाटतं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही, एवढा शब्द त्यांच्यासाठी। अच्छा, बच्चू कडू पलटले का? नाही, असं बी नाही म्हणणार, त्यांच्याकडून आम्हाला नाही ही अपेक्षा, लिहायला तेच होते। त्यांच्याकडून अपेक्षा काय? खरं आहे ते बोलावं बस। भाऊनी ते पुढे काय व्हायचं होईल, खरं आहे ते बोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।